प्रियांशूचं हार्दिक अभिनंदन. खूप छान तयारी दाखवली तिने. सुमारे 3 वर्ष तिचं शिक्षण संतोष अभ्यंकर यांच्याकडे चालू आहे. पंडित मनोहर कुलकर्णी यांच्या सूनबाई छायाताई कुलकर्णी यांचंही याच वर्षी अलीकडेच दुःखद निधन झालं. त्यांचा उल्लेख राहून गेला होता, अनुभव झाला नाही. त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आणि इथे आणखीन वसईतले याच संगीत आणि साहित्य क्षेत्रातले कलाकार उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर किशोर जोशी आणि हेमकांत जोशी, वसईतले विख्यात रंगकर्मी आणि गायक, तसंच विख्यात रंगकर्मी आणि गायिका सौ पल्लवी नेरकर राऊत आणि मकरंद सावे हेही इथे उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमासाठी. आणि तसंच अशा सांगीतिक आणि साहित्यिक उपक्रमांना भरघोस पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारे वसईतले विख्यात वैद्यक व्यावसायिक डॉक्टर विजय शिरेशकर हेही इथे उपस्थित झाले. त्या सर्वांचं मी आमच्या विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर पंडित मनोहर कुलकर्णी यांचे शिष्य अनुज वसईकर यांचे एकल तबला वादन होईल. ते तबल्यावर ताल त्रिताल सादर करणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय असा की अगदी वयाच्या 4-5व्या वर्षापासून कुलकर्णी सरांकडे त्यांचं शिक्षण चालू झालं तबल्याचं. त्यांचे वडीलही तबला वादकच आहेत, दीपक वसईकर हे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. सुमारे 5 वर्ष बाबांकडे शिक्षण झाल्यानंतर उस्ताद अल्लार खां यांचे ज्येष्ठ शिष्य अशोकजी गोडबोले यांच्याकडे सुमारे 1.5 वर्ष त्यांना मार्गदर्शन लावलं तबल्याचं. आणि अलीकडे पंडित यशवंतराव पवार हे गोडबोले यांचे शिष्य यांच्याकडे सुमारे 2.5-3 वर्षापासून तबल्याचं पुढचं शिक्षण ते घेत आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं कार्यक्रम सादर करावा. तसंच त्यांचे गुरु पंडित यशवंत पवार हेही इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी आमचे कांता पाटील यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच वसईतले आध्यात्मिक मार्गदर्शक रितेश वेदपाटक सर यांचेही स्वागत त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि अनुजला आपला कार्यक्रम सादर करावा अशी विनंती करतो. तसंच वसईतल्या विख्यात गायिका डॉक्टर संपदा पोद्दार या सुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत.
त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. या कार्यक्रमानंतर 10 मिनिटाचं चहापानासाठी मध्यंतर होणार आहे आणि नंतर सचिन मोरे यांचं शास्त्रीय आणि उपशास्त्रीय सुगम गायन होणार आहे. तरी रसिकांनी त्याही कार्यक्रमाचा नंतर आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती. रसिकांना एक नम्र विनंती आहे, त्यांनी थोडं पुढे सरकून घ्यावं, कारण आणखीनही काही रसिक येत आहेत, तरी त्यांनाही जागा उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी थोडं पुढे सरकून घ्यावं. या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं की 30 वर्ष गेली हा कार्यक्रम सातत्याने चालू आहे. अगदी कोरोनासारखा अपवाद सुद्धा अपवादात्मक ठरवत हा कार्यक्रम आम्ही सातत्याने हा सादर केलेला आहे. आणि त्या कोरोनाच्या दिवसात सुद्धा सगळी बंधनं पाळून या कार्यक्रमात सादरीकरणात कुठलाही व्यत्यय आलेला नाही. हे बाबांचीच आणि या सर्व गुरुमंडळींचीच कृपा आहे असं आम्ही समजतो. त्या काळात इथे जो कार्यक्रम झाला तेव्हा ज्यांचं गाणं सादर झालं ते निलेश नाईक यांनी नुकतेच संगीत अलंकार ही पदवी मिळवलेली आहे. त्यांचंही आगमन इथे झालेलं आहे. त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि अनुजला विनंती करतो तरी पुढील कार्यक्रम. नमस्कार. सर्व तुम्ही प्रेक्षकांना धन्यवाद. आज वेळात वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमात आला आणि सर्व ज्येष्ठ गुरुबंधूंना मनापासून आभार की त्यांनी मला आज ही संधी दिली. गेल्या वर्षीही मला वादनाची संधी दिली आणि यावर्षी पुन्हा वादनाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि त्यात आज माझे गुरु यशवंत पवार सर आज उपस्थित आहेत. तर मी ताल तीन ताल
वाजवायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला पेशकार, त्यानंतर कायदे, रिले आणि मग धूतमध्ये तुकडे चक्रधाराने संपन्न झाले. तर जे काही बरोबर वाजेल ते माझ्या गुरूंचं आणि जे काही चुकेल ते पूर्णतः माझं, आमच्या दोघांचं. परवानगी घेतो सगळ्यांची सर्व आणि ताल 3 ताल पेश करतो.
Thank you.